बरं झालं परमेश्वराची कृपा म्हणावी. काय करतोय? जोपर्यंत या राज किरीटाचं पूर्णतः रक्षण होत नाही तोपर्यंत जाण्याचा अधिकार तुला नाही. अवस्था प्राप्त झाली तुला या अवस्थेतून बाहेर काढला. प्रणाम. आम्हीच आपल्याला पाणी दिलं. या मूर्छित अवस्थेतून आम्हीच आपल्याला जागृती दिली. काय वाटलं आम्ही ओळखीलं नाही आपल्याला? आम्हाला ओळखीलं? आम्ही तर नाही तुम्हाला ओळखीलं. पूर्णतः जाणीव झाली आम्हाला. हे पांडवांच्या पाठीराख्या, हे दयाघना, हे गोपाल कृष्णा. तुला काय वाटलं? एका स्त्रीचा वेश घेऊन या सुशर्माचा शोध घेण्यासाठी तू आली आणि या सुशर्म्याला पाहता क्षणी या सुशर्माला एक स्त्री म्हणून बनविण्याचा प्रयत्न करत असेल तर हे देवा या तुझ्या मायेला पुढे कुणाचा रूप घेतला, पुढे कुणाला बोलविला. मला बसू नको. तेव्हा माझा काही अन्याय नाही. ऐकून तरी घ्या. मी कोणी देव नाही. मी देव नाही कोणी. मी या अरण्यात वास्तव्य करणारी एक सामान्य स्त्री आहे. हो, माझं नाव तृणांकुरा. नाव आपलं तृणांकुरा? हा, माझं नाव तृणांकुरा. मी देव नाही. मला शुद्धीवर आणण्यासाठी आपण तत्पर ठरला. मीच. आम्ही या ठिकाणी ज्या अवस्थेत होतो त्या अवस्थेतून जागृती देण्यासाठी आपण. नाही, बरोबर आहे. आपण ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेतून आपल्याला उठविल्यानंतर अशा तऱ्हेचे प्रश्न आपल्या समोर नक्की उपस्थित होणार. पण चिंता करू नका. काय जसे तुम्ही समजताच ना तसं मी काहीच नाही. भगवान गोपाल कृष्णांनी आज एका स्त्रीचं रूप घेऊन आपल्या समोर आले असं आपलं म्हणणं आहे. कारण ज्या परिस्थितीत मी जातोय त्या प्रसंगाला मी तोंड देतोय. नाही, त्या प्रसंगाची जाणीव आपल्याला नाही. त्यामुळे आपला दोष नाही. आपण समजू शकत नाही. आपल्या स्वभावाला आणि आपल्या बोलण्याला आम्ही मुळीच दोष देऊ शकत नाही. पण आम्ही मनोमनी खरंच सांगतोय. आमचं नाव तृणांकुरा. आमचा एका ब्राह्मण घरात जन्म झालाय. ब्राह्मण कन्या? आणि या इथं आपल्याला मूर्छित अवस्थेत आम्ही पाहिलं. आणि जर का आपण असे मूर्छित अवस्थेत इथं पडला असता तर या पाणवट्याच्या ठिकाणी पाणी प्राशन करण्यासाठी येणाऱ्या कितीतरी हिंस्र शौपदांनी आपल्यावर झडप घातली असती. आणि या संकटातून बाहेर काढण्यासाठी आज आम्ही हे कृत्य केलं. नाही, राग आला असेल तर आम्हाला क्षमा करा. त्याही पलीकडे जाऊन उदार अंतस्करणानं आपण आम्हाला क्षमा करावी. कारण संप्रत आज ज्या अवस्थेत आम्ही होतो त्या अवस्थेत जर का आम्ही राहिलो असतो तर हिंस्र शब्दांचा प्रश्न बाजूला राहू द्या. पण आज हे शत्रू माझ्या मागे लागले. ते शत्रू आज माझ्या किंवा प्राणावर टपले. त्या शत्रूंच्या निदर्शनात जर का सुशर्म्या आला असता तर त्या संधीचा फायदा घेऊन त्या शत्रूंनी आमच्या जीवाचं बरं वाईट केलं असतं. पण आपण आम्हाला केवळ शुद्धीवर आणलं. आमच्या मुखात केवळ पाणी घालून आमचा जीव जीवात आणला. याच्याबद्दल प्रथमतः आम्ही आपले ऋणी आहोत. आम्ही आपले आभार मानतो. हे बघा, आमचे ऋण मानून आमच्या नजरेत आम्हाला असं लाजू नका. अहो, माणुसकीचा धर्म, आता तो माणुसकीचा धर्म आज आम्ही इथं जोपासला. आमच्या पूज्य पिताजींनी जी आम्हाला शिकवण दिली त्या प्रत्येक शिकवणीप्रमाणे आज आम्ही वाटचाल करतोय. आणि ती शिकवण आज आपल्याला पाहिल्यानंतर आमच्या नेत्रासमोर आली. आणि तोच माणुसकीचा भाव तुमच्या अंतरामी जागृत झाला. पण एक ध्यानी असू द्या. यात कदाचित आमच्या सुदैवानं आमच्या समोर चालू असलेल्या प्रसंगातून आम्ही जर का सुखरूप वाचलो आणि केवळ देवाच्या सुयोगानं तुमची आणि आमची पुनश्च ग्रंथिका झालीच तर या उपकाराची परतफेड एक ना एक दिवस करू. पण सापडत आमचं कर्तव्य आमच्या नेत्रासमोर आहे. आम्हाला इथं थांबता येणार नाही. याचा क्षमासवी. कारण जाणाऱ्या व्यक्तीचा मार्ग कधी रोखायचा नसतो, आखून द्यायचा असतो.
रागे पण भरणार आज नाही रागे भरणार आम्ही आपल्यावर चिंता करू नका कारण आपण प्राणदान दिलात या परिस्थितीतून आपण बाहेर काढिलात अर्थात तुमच्या मनीचे जे काही हितगुज असेल तर जरूर सांगा ते ऐकून घेण्यासाठी आमचे कर्ण उत्सुक झाले नाही काहीतरी सांगावंसं वाटत होतं म्हणून जाता जाता तुमचा मार्ग रोखिला वाटत होतं म्हणजे आता आठवत नाही नाही सांगण्यासाठी शब्द मुखातून बाहेर निघतात पण बाहेर निघण्यापूर्वी ते ओठाच्या पकडे तसेच चकडबंद होत आहेत जरूर कारण जरी या परिस्थितीतून आपण बाहेर काढला तरी आम्ही आपल्याला एक अनोखे आताच कुठे आमचा परिचय झाला पण तो पूर्णतः परिचय झाला नाही आमचा जन्म कौरव घराण्यात झालाय सुयोधन पौत्र सुशर्म्या अशी आमच्या देहाला संज्ञा पण आपली ओळख झाली आपला ब्राह्मण घराण्यात जन्म झाला तुम्ही तुमचं ब्रीत पुरा केला पण आमचं कर्तव्य आम्हाला हाक देत आहे याच्यासाठी जे काही तुम्हाला सांगायचं होतं ते या क्षणी जर आठवत नसेल पुन्हा संक्रांतिका झाली तर जरूर सांगा नक्कीच ते ऐकून घेण्यासाठी तुझ्या So
जातोय, मायातीत होतोय, तरी स्वतःच्या जीवन पुष्पाची ठेव या तरुणांपर्यंत तुझ्या चरणावर अर्पण करावी का? आणि सर्व त्यागी ना माया प्रभा. तू ओढला जावा नाही मला माझ्या कर्तव्याची या राजकिरीटाचं संरक्षण केल्याशिवाय तुझ्या जीवनाचा पूर्णत्व नाही. एकाएकी आपल्या मुखावरील भाव असे बदलले का? क्षमा कर आम्हाला. हातच्या मुखानं आमच्या हाती हात देणारे एकाएकी आमचा हात धिक्कारून असे दूर का गेला? याच्याही मुळाशी कारण आहे. आमचं कुठं चुकलंय का? नाही, मला तुमचं काही चुकलं नाही, पण या सुचरण्याला आज काय करावं आणि काही नको हा यक्ष प्रश्न निर्माण झाला. कारण ज्या भीतीनं आम्ही युद्धावर आलो ती भीती कुणाची माहित आहे का? कुणाच्या भीतीनं? समस्त पांडवांची. समस्त पांडववीरांच्या भीतीनं आज आपण या अरण्याच्या ठिकाणी फिरताय. कारण त्या पांडववीरांचं आज लक्ष एकाच गोष्टीकडे वेधलं जात आहे, ते म्हणजे या भारत देशाचा राजकीय. पण त्यांना हस्तगत करायचं आहे. पण माझ्या आजोबांमध्ये शिवधनाला दिलेला शब्द, तो शब्द पूर्ण करण्यासाठी या राजकिरीटाचं संरक्षण करत असताना युद्धाला पृष्ठभाग करतो. हा सुसर्गा इथं आला पण या अवस्थेत पडला. तुम्ही या अवस्थेतून बाहेर काढला हो, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे, मी आपला उपकारी आहे. पण तुमच्या या इच्छेचा स्वीकार, या इच्छेची पूर्तता मी नाही करू शकत. थांबा माहिती क्षमा असे चिंता तर होऊन आमच्या समोर अशा अर्धवट हात जोडू नका हो. पण तृणांकुरे या काय करावं? कारण तू केलेल्या उपकाराची परतफेड या तुझ्या इच्छेनं आम्ही करू शकत नाही. मी सांगते ना, काय फक्त या किरीटामुळं आज आपल्याला जागोजागी असं भीतीनं भटकावं लागते ना. मी जाणते यात तुमचं काही चुकलं असं मी असं मुळेच म्हणत नाही. जर का एवढं मोठं भयानक संकट आपल्यावर आलं असेल तर त्या परिस्थितीतून मात करण्यासाठी आणि या महाभयानक संकटातून मात करण्यासाठी मी तुम्हाला सहाय्य करेन आणि या संकटातून मी तुम्हाला बाहेर काढेन. तुझ्या बोलण्याचा अर्थ उमगला. एका बाजूने अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या इच्छेची पूर्तता व्हावी म्हणून कुठेतरी सहानुभूतीचे 4 शब्द आम्हाला सांगते. पण आमच्या प्राणाचं रक्षण तुम्ही करणार आणि तुमच्या इच्छेची पूर्तताही करणार. बरोबर पण नाही, मी आपल्या इच्छेची पूर्तता करू शकत नाही. आम्हाला भविण्याचा नाही. क्षमा असावी. आमचं भविष्य आमच्या नेत्रासमोर आहे. मृत्यू पावलं पावलं आमच्या समोर आहे. माझ्या मुखातून शब्द बाहेर निघतात. आज अशा तऱ्हेच्या भावना आपल्या मुखातून बाहेर उमटल्या. मनात निर्माण झालेला संशय योग्यच आहे. जिथं आपल्यासारखा योद्धा काही करू शकला नाही तिथं मी एखादी सामान्य स्त्री काय करू शकेल? हा एकच प्रश्न ना. संभ्रम आहे. हा संभ्रम मी दूर करते. तो कसा काय? हा तुमचा संभ्रम एकाच गोष्टीने दूर. हे तुमच्यावर आलेलं संकट मी दूर करणार म्हणजे मी स्वतःहून नाही, फक्त एकाच योग्य करून आमचे पितृदैवत आणि ते कोणते असेल तर महर्षी च्यवन भार्गव यांच्या अभिकन्या आमच्या च्यवन भार्गव पितृदैवतेचा. ही तुमची पितृदैवता? आपण नाव ऐकले असेल. आतापर्यंत नाव ऐकलं होतं पण व्यक्ती पाहिली नव्हती. हा? व्यक्ती पाहण्याचा योगायोग येतोय, तो येतोय आणि आमच्या प्राणांचं संरक्षण होत आहे. मग आमच्या इच्छेचा प्रश्न मात्र राहू द्या, पण स्वतःच्या पित्याला दिलेला शब्द, किती उत्सव केलेली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी, या राजकिरीटाच्या रक्षणासाठी आम्ही तुमच्या समवेत येऊ. आणि म्हणूनच तर ज्यांनी योग्य शक्तीच्या जोरावर त्या परमेश्वराला प्रसन्न करून घेतलाय आणि त्या शक्तीच्या जोरावर आज साऱ्या शिष्यांना शिक्षण देत आहेत त्या आमच्या पितृदैवतेपाशी आज आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ. मग चला, विलंब नको. लवकरात लवकर मार्ग दाखवा. ओम नमो नारायणाय वासुदेवाय. ओम नमो नारायणाय वासुदेवाय. ओम नमो नारायणाय वासुदेवाय. माझी आज्ञा घेऊन माझी बाळ वनात गेली आहे, पण अजूनपर्यंत तिचं आगमन झालं नाही. ती जात मार्गात हा आमचा आश्रम
पर्णकुटिका. बाबा पर्णकुटी की नसते. एक विनंती आहे आपल्याला. मुला कारण या सर्वस्वावर अधिकार फक्त आमच्या पितृदेवतेचा. प्रथमतः त्यांची आज्ञा घेणं हे आम्हाला इष्ट आहे. जा जरूर. आज्ञा घेते हा. आणि नंतर आपल्याला हात बोलावते. क्षमा असताना. बाबा बाळ परमेश्वर पडल्या काय ग बाळ काय झालं? अगं आलीस तू आपली आज्ञा होती ना हा. लवकरात लवकर सौंदर्य पाहायचं आणि वेळेचं भान राखून पुनश्च माघारी परतायचं. अगं बैस 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 म्हणतात काय म्हणूनच तर बाबा. बाळ काय मनातून आलीस काय काय पाहिलंस म्हणा बाबा हो काय काय पाहिलं म्हणजे काय एकापेक्षा एक नाविन्य. काय काय म्हणतेस का उंच उंच गगनाला गवसणी घालणारे हा. असा मनोभास करणारे मोठमोठे वृक्ष मोठमोठे वृक्ष पाहिलेस पर्वतांच्या रांगांच्या रांगा अरे वा आणि वा त्या वा वा प्रत्येक पर्वतांच्या मध्य भागातून हा? कसा खळखळ 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 असा मंद आवाज करत वाहणारा थंडगार पाण्याचा झरा. काय काय म्हणतेस का एवढंच कशाला काय एवढं तू एकटीने पाहिलंस पण मला सांग सशाची पिल्ला हरणांची पाडसा हरणांची एका मागून एक कशी दूर 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 कशी धावत होती. आवाज होती हरणाची माणसं हा. अगं काय सांगू तुला मला बरोबर घेऊन गेली असतीस तर नाही बाबा हा? एवढंच नाही पण मला सांग तू हे सगळं पाहिलं पण माझ्यासाठी काय घेऊन आलीस ते सांग आणलं होतं हा? पुष्पांच्या माला बनवून आणल्या होत्या. वन्य पुष्पांच्या माला माझ्यासाठी भरून आणल्या होत्या सुंदर सुंदर सुवासिक रंगीबेरंगी पुष्पांच्या अगं माला. पण ती वन्य फुलं मला काय कामाची आहेत मला वाटलं तुम्हाला हवे असतील म्हणून घेऊन आले. हा, आम्ही हा. ना. अगं मग काय पण करणार काय काय केलीस काय ती मार्गाने येताना हा. माझ्या सख्या मिळाल्या ऋषी पत्ना भेटल्या त्या भेटल्या. त्याला देऊन टाकलं बरं केलं फार बरं हा, काय ते? त्यांच्या इच्छा मी कशा काय पण मोडायच्या. मला समजत नाही तू इकडून तिकडे असे काय 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 चाललंय का बाबा हा? त्याचं काय झालं ठाऊक आहे काय- 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 काय झालं? लढण्याच्या ठिकाणी काय पाहिलं ते तुम्हाला सांगते हो पण हा. तसं हवं तसं माझं मन मात्र थाऱ्यावर नाही. मन थाऱ्यावर नाही, नाही नाही. मन कुठेतरी चलबिचल झालंय अगं मन जर चलबिचल तुझं झालंय तर याला योगाभ्यासाचा उपयोग करायला नाही पाहिजे. बाबा योगा अभ्यास आता नको ते. मग? याला कारणच वेगळं आहे. कारण वेगळं आहे. फक्त एकच बाबा कारण काय ते हे सृष्टी सौंदर्य सारं मी माझ्या डोळ्यात भरून ठेवलं हा. आणि तुमच्या आज्ञेप्रमाणे लवकरात लवकर पर्णकुटिकेपर्यंत येण्यासाठी माघारी फिरत होते. एवढ्यात काय झालं एवढ्यात बाबा हा? त्या पाणवठ्याच्या किनाऱ्यावर एक सुंदर अशा तऱ्हेचा युवक हा युवक अनोखा युवक कधी पाहिलंच नव्हता. पाणवठ्याच्या जागी एक अनोळखी युवक तू पाहिलास आणि ते तिथं त्या पाणवठ्याच्या काठावर मूर्छित अवस्थेत पडले होते. अरे. ना शुद्धी बाळ आम्ही त्यांना पाहिलं हं? पण जाता जाता मनाच्या ठिकाणी विचार वावरू लागला. काय ते हे एक वेळ झोपले तरी असतील नाहीतर काही ना काही तरी कारणामुळे तिथं असतील. अगं पण बा तू मला सांग हा. अगं एक नवा तरुण तिथे त्या ठिकाणी पडलेला होता निस्तेज पडलेला होता मग मला सांग त्याला जागृती देणं हे तुझं कर्तव्य होतं. बाबा मी दिली ना त्यांना जागृती. काय म्हणतेस काय अहो, तुमची त्याला शिकवण तू जागृती दिलीस तुमची शिकवण नेत्रासमोर उभी राहिली. हा. आणि बाबा जर का ते तिथंच राहिले असते त्या अवस्थेत हा? तर एखाद्या हुश्र शपथांनी त्यांच्यावर हल्ला नाही का चढवला हो हो केला नसता तो विचार मला तू केलास ते फार बरं केलं बरं मला एक सांग मग त्याला थंडगार घराचं पाणी पाजायला पाहिजे होतं तीच केलं ना. काय म्हणते ते थंडगार पाण्याचं पाणी त्यांना हा. पाजिलं हा. थोडं अंगावर एक शिंपडलं. हा. हे करता क्षणी त्यांना जागृती आली. सावध झाला सावध झाले. सावध झाले पण बाबा पण मला सांग काय? अगं शिकार नाही ती नाही हा? पण ही शिकारीच्या रूपानं त्याला तू इथं घेऊन आली असतीस तर काय बिघडलं असतं बाबा मी घेऊन आले त्यांना. अगं काय म्हणतेस काय हा. अगं काय करत असेल बिचारा कुणास ठाऊक घेऊन ये त्याला माझ्या हाताने. माझ्या समोर घेऊन ये. येण्यासाठी मला विलंब असतोय. बाबांच्या आज्ञाखाली आपण यावं. आम्हाला बोलले हा, आपलं दुःख आमच्या बाबांना तुम्ही सांगावं. सर्व प्रकार कथन केला काही शिल्लक राहिलं नाही ना बघा शब्दाने शब्द सांगितलाय नक्की हे बघा हे विप्रश्रेष्ठा हे तपोनिधी हे मोहन हा सुयोधन पौत्र लक्ष्मण पुत्र सुसौम्या प्रणाम करतोय प्रणाम करतोय प्रणाम करतोय
सच्चिदानंद परमानंद तुझ्या बाहूची वृद्धी होईल, वज्र निग्रही होशील असा मंगल आशीर्वाद आहे. मनाचं समाधान झालं, कारण विश्व बंधुत्वाच्या भावनेनं ज्या परमेश्वरानं हे चित्र रंगवलंय, आज हे विश्व रंगवलंय, आणि याच रंगपटातील एक रंग म्हणजे आपल्यासारखा ब्रह्मरुंद. आणि या ब्रह्मरुंदाने त्या परमेश्वराची अखंड भक्ती करावी आणि तो भक्ती मार्ग सतेज ठेवावा, कैक मानवी जीवात्मे उद्धरावय. आणि आज तोच योगायोग आला आणि तुमच्या चरणाचे धुलीकण स्वतःच्या मस्तकी चर्चित करण्याचं सद्भाग्य या सुशर्म्याला मिळतंय. बस सुशर्म्या, तुझी काया पुलकित झाली आहे, तुझं नेत्र कृतार्थ झालंय, आमच्या सारख्या योग्यांचं तुला दर्शन झालंय, अर्थात तुझं महत्भाग्य आहे. मग सांग, या निर्जन अरण्यात एकटा काय करत होतास तू, आणि ज्या मूर्छितावस्थेत तू पडला होतास याला कारण कोणतं? परिस्थिती. होय महंत माझ्या हाती असलेला राज किरीट, हा राज किरीट कुणाचा माहित आहे का? भावी भारतेश्वराचा. होय भावी भारतेश्वराचा राज किरीट. स्वतःचे आजोबा सिंहधनवरते समयी हा राज किरीट माझ्या हाती देऊन गेले, आणि या सुशर्माकडून वचनाच्या शब्दानं ऐकून घेतलं. वचनाच्या वाणीनं मी बद्ध झालोय की या राज किरीटाचं संरक्षण देहात रक्ताचा एक थेंबापर्यंत हा सुशर्म्या करेल. शाबास बास सुशर्मा. अरे जी वस्तू तुझ्या हातात आहे, अरे ही साधी गोष्ट नव्हे सुशर्म्या. अरे संपूर्ण आर्यवर्तात हस्तिनापुराचा धबधबा आहे. हस्तिनापुर आहे महान राज्य आहे, अर्थात त्याचा राजकिरीट आज डौलाला तुझ्या हातात फडकतोय. पण महान काय ते तोच राज किरीट या क्षणी माझ्या हाती आहे, पण पुढचा क्षण माझ्या नेत्रासमोर कुठला उभा राहील याची कल्पना माझ्या डोळ्यात मला नाही. कारण समस्त पांडवे ससैन्यानिशी अरण्याला वेढा देऊन या सुशर्माच्या शोधात थांब सुशर्म्या. समस्त पांडवीर तुझा शोध घेत आहे. अरे महाविद्यातून तू सुटलास, किरीट हातात घेऊन रानावनात स्वसंरक्षण केलास, नव्हे तर हस्तिनापुराच्या राज किरीटाचं तू संरक्षण केलंयस. आज माझ्या बाळेच्या तुझी ग्रंथिका झाली. बाळ बोल, काय तुझी इच्छा आहे? आतापर्यंत आपल्या समोर आम्ही कधीही असत्य वर्तन केलं नाही, आणि मनातील काहीच आपल्या समोर बोल बोल, निसंकोचपणे सांग. आज प्रत्यक्ष ते वीर पुरुष आज आमच्या नेत्रासमोर आहेत, आणि म्हणूनच तर आज ज्या वीर पुरुषांना या संकटातून आम्ही वाचविलं ना, त्यांना पाहताच आम्ही आमचं सारं जीवन फक्त त्यांच्या चरणी अर्पण केलं. बाबा, आमच्या बोलण्याचा राग नसावा, आम्ही मनानं वरीलही त्यांना नाही बाळ, कारण माझ्या बाळाचं पाऊल वाकडं पडणार नाही याची मला पूर्णतः खात्री आहे. आणि म्हणूनच बाळ, जे तुझ्या मनात आहे, जे लिखित आहे, ते खोडण्याचा अधिकार कुणालाही नाही, आणि तो मलाही सुद्धा नाही. म्हणूनच दिली तुम्हाला दोघाला आज्ञा दिली, शतायुष्यभर. बोल. समजा तुम्ही अनुमती दर्शविली ती आमच्या भावी आयुष्याला, पण हिलाही मी कथन केलंय. साम्राट माझे प्राण संकटात आहेत, गदाधर केवळ नव्हे तर भारतात माझ्या मागावून धावतायत. मग असं असताना यांनी दिलेला भरोशाचा शब्द तुमच्या कर्मी आमच्या प्राणाचं संरक्षण व्हावी आणि तेच रक्षण व्हावं हीच एक स्थिती आमची. सुशर्म्या, अरे माझ्या बाळेच्या मुखातून निघणारे शब्द म्हणजे वज्रलेप आहे. एक लक्षात ठेव. अरे जो माझ्या बाळाचा शब्द तोच माझा शब्द. एक वेळ सहस्ररश्मी सूर्य मध्यरात्री उगवे, मध्यानीला काळोखाचं साम्राज्य बसले, गजराजाला पंचमुट्टी, पण माझ्या बाळाच्या शब्दाला
म्हणून या आश्रमात पाऊल पडले आणि त्याच्यामधल्या कुदेवाला नमस्कार करावा आणि तदनंतर आत्ममानाचा पण गुरुदेव ह्या चरणासुराच्या चरणी मी होतोय. अभय सदैव विजयी होशील. बाळ चरमणासुर नमस्कार केला. माझ्या मुखातून निघणारी वागेश्वरी ऐकली. होय अचंबित झाला. उचलत्या पावलाला या आश्रमात प्रवेश आत्ममानाचा कारण कोणतो? एकच कसा कोणतोय? ऐक बाळ चरमणासुर, पाताळ गुण सोडिलास. होय माझे चरण पकडले आणि माझ्या चरणाभोवती या विश्वातील सारी विद्या हस्तगत केली आहे. होय गुरुदेव. आणि म्हणूनच आज या गुरुविद्येचा शेवटचा दिवस आहे आणि तुझ्याकडून मी मागेल ती मला गुरुदक्षिणा हवी आहे. गुरुदेव वाटेचे मागा हा शिष्य हा म्हणतो तुम्हाला दक्षिणा देण्यासाठी दिलं होणार आहे. मग शाबास बाळ ऐक. अरे माझी एकुलती माझ्या आता माझ्या पंखाखाली वाढलेली माझी बाळ म्हणजे पुराणपुरा. होय सांग रे, ही माझी बाळ म्हणजे कोण आहे तुझी? गुरुदेव अहो विचारता उत्तर ही तुमची कन्या माझ्या भगिनीप्रमाणे आहे. माझी भगिनी आहे. शाबास. मग ऐक चरमणासुर, ज्या तुझ्या भगिनीच्या भावी आयुष्यावर जर का संकट आलं तर काय करशील? आता तुझ्या भगिनीचा भावी आयुष्याचा चित्रपट तुला रंगवायचा आहे. तुझ्या भगिनीचं आयुष्य तुझ्या हातात आहे. म्हणूनच ऐक, ज्या तुझ्या भगिनीनं एका तरुणाला वरले तो तरुण म्हणजे सुशर्म्या. आणि पांडवांच्या रूपानं याच्या मागे का लागलेला आहे? अर्थात त्या पांडवांपासून याचं रक्षण करणं हे तुझं आजचं कर्तव्य आहे. या सुशर्माच्या मागे काय लागलेला आहे? कशा काळाचा शोध करणारी शब्द माझा अंगी आहे. फक्त सांगा असं कुठे चाललंय ते? मग ऐक. अरे महाभारतीय युद्धात ज्यानं 18 अक्षणी सैन्याचा तुलना केला तोच धनुर्धारी पार्थ नव्हे तर एका गदेच्या प्रहाराशी पर्वताचं चूर्ण करणारा गदाधर भीम. त्या म्हणतोय अरे या विश्वात कुठेही त्या लपल्या असतील त्याच्या मुसक्या बांधून माझ्या जेवणाशी आणून ठेव म्हणजे झालं. ठीक आहे. ही गुरुवाच्या शिष्याला ज्या ठिकाणी गदा नसते त्या ठिकाणी जाऊ त्याला खराला बंधन करू तुमच्या हाताला आज कुठेतरी समाधान वाटते. मनाला स्थिरता वाटते ती फक्त तुमच्यामुळे. चिंता करू नकोस. अरे निद्रिस्त राहा. चला म्हणतोय आश्रमापर्यंत. चला वास तू नव्हे. मार्गाने मार्गक्रमण करतोय. सुशर्म्या नेत्रासमोर येईल तर त्याचा त्याग मी करीन. अद्यापर्यंत तो माझ्या समोर आले. मार्ग प्रतीक्षा त्या सुशर्म्याची करतोय. पण या समोर दिसणाऱ्या या मार्गाने मी जातोय का आणि तुम्ही उलट मार्गाने येतायत का? मग सांगा असं त्याला सध्या का? 5 पांडवातील द्वितीय पांडव गदाधर भीम, स्वयंभू भीम. माझं नाव ऐकताच आपण हास्य करतात. होय याच्या मुळाचे कारण काय याच्या मुळाशी कारण आणि माझा मार्ग काय? नाव विधान ऐकतात त्या
गुरुदेवताची आज्ञा. काय ते या गुरुदेवताला मला सांगितलंय ज्या ठिकाणी माझ्या पाठोपाठ हा? असेल त्याला माझ्यासोबत घेऊन ये. काय म्हणूनच तुमचं नाव ऐकताच मला हसू आलं. कोण अशी तुझी गुरुदेवता ज्याला मला पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे? चवण भार्गव. चवण भार्गव असं माझ्या गुरुदेवाचं नाव उदार आहे. आणि त्या गुरुदेवताने मला आज्ञा दिली. या गुरुदेवाची आज्ञा शीर्षामध्ये म्हणून आज मी तुमच्यापर्यंत आलोय. अशा गुरुदेवतेनं तुला आज्ञा केली आहे जेणेकरून त्याचं कोणतं कारण निर्माण झालं? नाही, मला सांगावं काय ते कोणाला त्रासण्यासाठी तुम्ही सिद्ध होता? एकच माझा मार्ग तू अडवलाय. तो मार्ग मोकळा कर. ज्या सुचर्म्याच्या शोधात मी आलोय तो सुचर्म्या मला हवाय, पण तुझ्या गुरुदेवताला मी का हवाय? लक्षात ठेवा, आज सुशर्मा माझ्या गुरुदेवताच्या सानिध्यात आहे. तुम्हाला तो हाती लागू देणार नाही. तुझ्या गुरुदेवताच्या सानिध्यात त्याला सुचर्म्याला मी हस्तक्षेप केल्याशिवाय राहणार नाही. पण का तुझी गुरुदेवता मला शोभते आणि त्या सुशर्मेला आश्रय देण्याचं कर्तव्य तुम्ही का केलं? कारण त्याला काही चुकलं नसतेवेळी तुम्ही त्याला साजरा करण्यासाठी होता. ते साजरा करू नये म्हणून तुम्हाला माझ्या समाजावर त्याने केलेली काय चूक आहे ही तुलाही लक्षात देणार नाही आणि तुझ्या गुरुलाही लक्षात देणार नाही. याच्यासाठी त्याला मुक्त करा. अरे एका अपराध्याला तुम्ही शासन व्हायला पाहिजे पण तुम्ही त्याचं रक्षण करण्यासाठी तत्पर ठरता. लक्षात ठेवा, गुरुदेवते त्याच्यावरती काय ठरवलंय. गुरुदेवते दिलेली आज्ञा ती समाजा म्हणून माझ्या समाजाला लावावे. येणार नाही. अरे चोराला सहकार्य करणारा जातीवंत चोर तू आहे आणि या चोराला नाबूद केल्याशिवाय कोण राजा बनावा चालणार नाही. लक्षात ठेवा, अरे सांगून ऐकलं नसेल त्यासाठी युद्धाचं आव्हान देऊ. अरे आव्हान देत असेल तर तुझ्या मुसक्या बांधून माझा समाज या गदाधरानं कुणाचंही आव्हान मागं कधी लावलं नाही. त्याला सामाना केलाय. अरे नंतर त्या गुरुच्या रणमैदानात स्वतःचा पराक्रम गाजविणारा गदाधर तुझ्या सारख्या भेकड माणसाला घाबरणारा नव्हे. लक्षात ठेव, आज रक्त कुंड रक्त कुंड तळून बसवलं असेल. हे रे कसं शक्य नाही ते. अरे तुझ्या देहाची आहुती या रक्ताच्या अग्नी कुंडात जाईल. पण त्या तळून नष्ट होशील. वेडा शब्दाला शिखर गाठता येत नाही. तेव्हा पराक्रमाची जोडावी. साम्राज्य पराक्रम माझ्या अंगी आहे. गाढवीच्या दुधाने रांजण भरिला, गाईच्या दुधात मोल येईल का त्याला, गाईच्या दुधात मोल सिंहासनावरी श्वान बैसविला, भुंकल्या विना चैनन त्याला, भुंकल्या विना चैनन त्याला, उकिरड्यात बैसोनी गाईच्या दुधात मोल येईल का त्याला. पराक्रमी आता कुठे गेलं पराक्रम? काय मला समय ज्या प्रकोदरानं कुरुक्षेत्र गाजविलं त्याच प्रकोदराला क्षणाला हस्तबंधन करणारा मी नाही मुक्तता करून घे. ते मुक्तता कर रे. हे मुक्तता मुक्तता नाही, असं तुला बंधन केलंय. नको गुरु आज्ञा. नको